भाषिक अल्पसंख्याक आयोगाच्या आदेशाची अंमलबजावणी करून कन्नड सोबतच मराठी भाषेतही शासकीय कागदपत्रे द्यावीत अशी मागणी करत बेळगावातील कुवेंपू नगर येथील काँग्रेस नेत्या व मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना एमईएसच्या काही आक्रमक नेत्यांनी निवेदन दिले। बेळगावमध्ये मोठ्या प्रमाणात मराठी भाषिकांची वस्ती आहे, त्यामुळे कन्नड सोबतच मराठी भाषेतही शासकीय व्यवहार व्हावा अशी मागणी त्यांनी केली। खूप म्हणजे आता काल गणेशोत्सवाचा सुद्धा फलक काढला। गणेशोत्सव म्हणजे बेळगावच्या जिव्हाळ्याचा विषय आणि पुण्यानंतर लोकमान्य टिळकांनी बेळगावातली संस्कृती बघून इथला संस्कृती जपणारी आपले सणवार जपणारे लोक असल्यामुळे पुण्यानंतर सार्वजनिक गणेशोत्सव हा बेळगावात चालू केला होता। त्यामुळं इतकं महत्त्व बेळगावला असताना, एक भाषा एक संस्कृती मारत असताना तुम्ही याचा गांभीर्यानं बेळगाव जिल्ह्याचे आमदार म्हणून आणि मंत्री म्हणून नक्कीच विचार करावा। आम्ही कधीही कन्नड भाषेचा द्वेष केला नाही, कन्नड भाषेला विरोध केला नाही। आम्ही कन्नड आमची आई आहे तर मराठी आमची आई आहे तर कन्नड मावशी म्हणून म्हणतो। फक्त आमची अपेक्षा एवढीच आहे की कन्नड भाषिकांनी सुद्धा त्यांची मातृभाषा कन्नड आहे तर मराठीला मावशीचा दर्जा द्यावा, एवढी माफक अपेक्षा आहे। त्यासाठी तुम्ही गांभीर्याने विचार करावा एवढी विनंती तुम्हाला करतोय। आज महाराष्ट्र एकीकृत निवास समिती सीमाभाग असेल, निप्पाणीचे आमचे ज्येष्ठ साहित्यिक आलेले आहेत, ॲडव्होकेट डॉक्टर अच्युत माने सर आहेत, निप्पाणी युवा समितीचे अध्यक्ष आलेले आहेत, शिवसेनेचे आहेत, खानापूरचे आमचे युवा समितीचे अध्यक्ष आहेत। तर या सगळ्या तुम्हाला विनंती आहे मॅडम की याचा गांभीर्याने विचार करावा, कारण एक भाषा संपवणं किंवा संस्कृती संपवणं एक थेट संविधानाची पायमल्ली आहे, संविधान संपवल्यासारखं आहे। त्यामुळं निवडणुकीच्या वेळेला राजकारण किंवा संघर्ष एकामेकासोबत होत राहील, पण कृपया भाषेला बेकायदेशीर आदेश अंमलात आणणाऱ्या बेळगाव महानगरपालिकेच्या आयुक्तांवर जिल्हाधिकाऱ्यांनी त्वरित कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। अन्यथा महापालिकेला घेराव घालण्याचा इशारा देण्यात आलाय। विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव।